महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे 28 जानेवारी 2024 रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची बातमी समोर येताच राज्यभर शोककळा पसरली आहे। या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकारण, प्रशासन आणि जनमानसात तीव्र हळहळ व्यक्त होत असून विविध राजकीय नेते, सामाजिक संघटना व नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। या पार्श्वभूमीवर नाशिक रोड येथील बुद्ध विहारात श्रद्धांजली व शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाजसेवक, भीमसैनिक तसेच विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते। उपस्थितांनी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून 2 मिनिटांचे मौन पाळत त्यांना आदरांजली वाहिली आहे। श्रद्धांजलीनंतर आयोजित शोकसभेत वक्त्यांनी अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा आणि महाराष्ट्राच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा आढावा घेतलाय। त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विविध विकास कामांचा उल्लेख करत त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे। दिवंगत आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली आहे। कार्यक्रमादरम्यान उपस्थित भीमसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी अजितदादा अमर रहे अशा घोषणा देत आपल्या भावना व्यक्त केल्या। या श्रद्धांजली व शोकसभेत विविध क्षेत्रातील पदाधिकारी, बुद्ध विहारातील सर्व कमिटी मेंबरचा सक्रिय सहभाग पाहायला मिळाला। अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोक व्यक्त केला जात असून अनेक ठिकाणी श्रद्धांजली व शोकसभांचे आयोजन देखील करण्यात येत आहे। त्यांच्या नेतृत्व गुणांना आणि समाजसेवेसाठी दिलेल्या योगदानाला समाजाकडून आदराने स्मरण करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक सह्याद्री न्यूज, नाशिक।